आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या बातम्या। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका, द्राक्ष, कांदा, आंबा पिकांचं नुकसान। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस, जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागांना झोडपलं। चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, मितावली शिवारात गारपीट, रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका या पिकांना फटका। सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल, पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल। परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा, गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणांचा माफीनामा व्हिडिओ समोर। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, शेतकऱ्यांचा जमीन सीमांकनाला विरोध। 15 तारखेला महामार्ग प्रशासनाकडून मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात जमिनीचं सीमांकन होणार। पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी झिशान अख्तरच्या संपर्कात, झिशान अख्तरनंच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता, पंजाब पोलिसांच्या तपासातून माहिती समोर। नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यानं तरुणीला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ, आदिवासी भागात रस्ता केव्हा तयार होणार, गावकऱ्यांचा सवाल। 15 एप्रिलपासून शेती योजनांसाठी शेतकरी आयडी अनिवार्य, शेतकरी आयडी नसल्यास पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यासारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। आतापर्यंत राज्यातील 1 कोटी शेतकऱ्यांकडेच फार्मर आयडी। इन्कम टॅक्स भरण्यात महाराष्ट्र नंबर 1 तर दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश, तिसऱ्या स्थानी गुजरात राज्य। 31 मार्चपर्यंत देशातील 9 कोटी 19 लाख लोकांनी आयकर भरला, आयकर भरणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक, राज्यातून 1 कोटी 39 लाख लोकांकडून आयटी रिटर्न दाखल।